कमकुवत होतोय रुपया, डॉलरच्या जाळ्यात अडकतोय रुपया. सोने भारतीयांसाठी फक्त दागिना नाही, परंपरा आणि सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक आहे. पण आता देशासमोर अशी आर्थिक परिस्थिती उभी राहिली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नागरिकांना सोन्याची खरेदी कमी करण्याचं आवाहन केलंय. सरकारनं सोन्यावरच आयात शुल्कही मोठ्या प्रमाणात वाढवलंय. पण प्रश्न असा पडतो की अचानक सरकार सोन्याच्या मागे एवढं का लागलंय? सोनं खरेदी केल्यानं डॉलर मजबूत आणि रुपया कमकुवत कसा होतो आणि त्याचा संबंध पेट्रोल, जागतिक व्यापार आणि अमेरिकेच्या आर्थिक ताकदीशी कसा जोडलाय? नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहक देशांपैकी एक आहे. दरवर्षी भारत जवळपास 700 ते 800 मेट्रिक टन सोनं आयात करतो. देशात सोन्याचं उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळे भारताला आपल्या एकूण गरजेपैकी जवळपास 90% सोनं परदेशातून विकत घ्यावं लागतं. 2025 ते 2026 या आर्थिक वर्षात भारताने तब्बल 72 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 6 लाख कोटी रुपयांचं सोनं आयात केलं. हे भारताच्या एकूण आयात खर्चाच्या जवळपास 10% आहे. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सोन्याची खरेदी काही काळासाठी कमी करण्याचं आवाहन केलं. हैदराबादमधील सभेत बोलताना त्यांनी लग्न, सण आणि लक्झरी खर्चांमध्ये संयम ठेवण्याचं आवाहन केलं. कारण सध्या भारतासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे डॉलरचा वाढता बाहेर जाणारा प्रवाह. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलांच्या किमती $110 पुढे गेल्या. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85 ते 89% तेल आयात करतो. त्यामुळे देशाला प्रचंड प्रमाणात डॉलर खर्च करावे लागत आहेत. सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे, देशाने उपलब्ध डॉलर आवश्यक गोष्टींसाठी वापरले पाहिजेत, लक्झरी आयातींसाठी नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 13 मे 2026 पासून सोन्यावरचं आयात शुल्क 6% थेट 15% वाढवलं. बेसिक कस्टम ड्युटी 10% वाढवण्यात आली असून ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस म्हणजेच AIDC 5% करण्यात आलं. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, सोनं महाग करून त्याची आयात कमी करणं आणि डॉलरची बचत करणं. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जगातील जवळपास प्रत्येक मोठा व्यवहार डॉलरमध्येच का होतो? याचं उत्तर पेट्रो डॉलर पॅक्ट मध्ये दडलंय. 1974 मध्ये अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये एक ऐतिहासिक करार झाला. या करारानुसार जगातील तेल विक्री जवळपास पूर्णपणे अमेरिकन डॉलरमध्येच केली जाईल. म्हणजे जगातील कोणत्याही देशाला तेल विकत घ्यायचं असेल तर त्याच्याकडे डॉलर असणं आवश्यक आहे. बदल्यात अमेरिकेनं गल्फ देशांना लष्करी संरक्षण आणि सुरक्षा दिली. याच करारामुळे डॉलर जगातील सर्वात शक्तिशाली चलन बनलं. आजही जगातील जवळपास 85 ते 90% आंतरराष्ट्रीय व्यवहार डॉलरमध्येच होतात. भारताला तेल आयात करायचं असेल, सोनं विकत घ्यायचं असेल, इलेक्ट्रॉनिक चिप्स, मोबाईल, मशिनरी, केमिकल्स किंवा खाद्यतेल आयात करायचं असेल तर भारताला आधी डॉलर विकत घ्यावे लागतात आणि इथूनच रुपया कमकुवत होण्याची प्रक्रिया सुरू होते. समजा भारतातील तेल कंपन्यांना परदेशातून तेल आयात करायचे, त्या कंपन्या भारतीय बाजारातील रुपये डॉलरमध्ये बदलतात. त्यामुळे बाजारात रुपयांचा पुरवठा वाढतो आणि डॉलरची मागणी प्रचंड वाढते. जिथं मागणी जास्त असते तिथं किंमत वाढते. त्यामुळे डॉलर मजबूत होतो आणि रुपया कमकुवत होतो. म्हणजेच कालपर्यंत $1 $95 होता, तो 96 किंवा त्याहून अधिक होऊ शकतो. रुपया कमकुवत झाला की त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. कारण पुढच्या वेळी भारताला तेच तेल खरेदी करण्यासाठी आणखी जास्त रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होतं, वाहतूक खर्च वाढतो. शेवटी भाजीपाला, FMCG वस्तू, इलेक्ट्रॉनिक आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढतात. यालाच इम्पोर्टेड इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. हे फक्त तेल आणि सोन्यापुरतं मर्यादित नाही. भारत इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर चिप्स, औद्योगिक मशिनरी, केमिकल्स, खाद्यतेल आणि अनेक महत्त्वाच्या वस्तू मोठ्या प्रमाणात आयात करतो. या प्रत्येक व्यवहारासाठी डॉलरची गरज लागते. म्हणजे भारत जितकी जास्त आयात करेल तितकी डॉलरची जागतिक मागणी वाढत राहते आणि डॉलर आणखी मजबूत होत जातो. याशिवाय जेव्हा भारताचा आयात खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा जागतिक गुंतवणूकदारही सावध होतात. त्यांना वाटू लागतं की रुपया आणखी कमकुवत होऊ शकतो. अशा वेळी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच FII भारतातून पैसा काढून अमेरिकन बाजारात गुंतवणूक करू लागतात. यामुळे डॉलर आणखी मजबूत होतो आणि रुपयावर अधिक दबाव येतो. सरकार आता इलेक्ट्रिक वाहनं, सार्वजनिक वाहतूक, इथेनॉल ब्लेंडिंग, सोलार एनर्जी आणि स्थानिक उत्पादनावर भर देते. कारण जितकी आयात कमी तितका रुपयावरचा दबाव कमी. पण दुसऱ्या बाजूला प्रश्नही उपस्थित होतोय, सामान्य नागरिकांनीच त्या का करायचा? सरकारनं आधी कर कमी करायला हवेत का? भारताचा आर्थिक मॉडेल अजूनही आयातीवर एवढं अवलंबून आहे का? हे प्रश्न विचारणं चुकीचं नाहीये. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणं आवश्यक आहे. पण त्याच वेळी जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात देशाची आर्थिक स्थिरता टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज भारत अशा टप्प्यावर उभा आहे जिथं सोनं फक्त दागिना राहिलेलं नाहीये आणि डॉलर फक्त चलन राहिलेलं नाहीये. ही आता जागतिक शक्ती, आर्थिक नियंत्रण आणि भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याची लढाई बनली आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, भारत या डॉलरच्या महासागरात स्वतःचा आर्थिक किनारा किती मजबूत ठेवू शकतो? ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.